प्रकारचं जे कृषीचं तंबाखू नुकसान झालं माननीय मुख्यमंत्री विधानसभेचं अधिवेशन असताना ते बैठक त्याला महिने उपस्थित होते ऑनलाईन उपस्थित होते की मी आदित्य त्यावेळेला डॉक्टर बाळासाहेब चव्हाण विद्यापीठाच्या 90% आंबा आणि काजूचं नुकसान झालेलं असा अहवाल राज्य सरकारला सादर केला. त्याच वेळेला आम्ही सर्वांना विनंती केली की या संदर्भामधले सरकारने निर्णय त्या ठिकाणी घ्यावा. मुख्यमंत्री मोदी यांनी आम्हाला आश्वासन केलं की अधिवेशनाच्या नंतर या संदर्भात त्यानं एक भूमिका मी प्रकर्षाने मांडली की ज्यावरती कृषी विद्यापीठाने आंबा शेतकऱ्यांनी 90% दिलं त्याचा अर्थ सरसकट पीक घेतं. त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या आंबा बागांची पंचनामा करण्याची आवश्यकता आहे. सातबारामध्ये ज्या ज्या ठिकाणी आंबाची लागवड आहे त्या सर्वांनाच पंचनामा न करता सरसकट मदत व्हावी जसे निसर्ग चक्रीवादामध्ये तोही मुद्दा मोदी यांनी मान्य केला. नंतर 22,000 रुपये प्रति हेक्टरी मदत त्या ठिकाणी घोषित झाली. खरं आहे की ते आज वेगवेगळ्या शेतकरी संघटना उत्पादक शेतकरी मध्ये अधिक वाढीव राज्य सरकारने मदत करावी अशी मागणी करत आहे. कोकणातला ते लोकसभा सदस्य या नसलेले कोकणातला आंबा उत्पादक शेतकरी या नसलेले माझी सरकारकडे मागणी आहे की यावेळेचं झालेलं रोपारंभी नुकसान हे लक्षामध्ये घेता शक्य होईल तेवढा अधिकारी मदत करण्याचा प्रयत्न आपण त्याला म्हणू शकत नाही पण मदत करण्याचा विचार राज्याचे सरकारने घ्यावा अशी मागणी सुद्धा शेतकऱ्यांना मान्य नाही आहे त्यातून मुंबईचंही मोठं आंदोलन झालं अनेक नेत्यांना अटक खरं आहे हेक्टरी होणारं उत्पादन ह्याच्यासाठी होणार मग परकीय चलन जे देशाला उपलब्ध होतं तर आपला कोकणातला देवगडचा हापूस आंबा असेल रत्नागिरीचा असेल आज महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात जातो. अशा वेळेला त्याच्यातून मिळणारं परकीय चलन हे देशाच्या आर्थिक जीडीपीमध्ये एक महत्त्वाचा घटक असल्यामुळे उत्पादकरित्या या वर्षी पहिल्यांदाच आंबा उत्पादक आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्यामुळे सरकारने मदतीचा जी रक्कम घोषित केलेली आहे त्याच्यामध्ये अधिक वाढ करावी अशी माझी सुद्धा त्या ठिकाणी माझे 4-5 दिवसापासून एक विषय प्रामुख्याने